अधिक मास पोथी अध्याय 30. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री गणेश देवाचंदन. शारदेचे करू स्तवन. कुलदेवतेला हे नमन. कृपा करी ती भक्तावरी. शंभूदेवी प्रेरणा केली. वारंवार स्फूर्ती दिली. म्हणून ही रचना झाली. अध्याय हा आगळा. एतवरी पदपुराण. त्यातील झाले वर्णन. बृहस्पतीय कथन. कथा वेगळी परिसावे. शब्दरचना साधीसुधी. अर्थबोधाची उपाधी. उपाख्याने दृष्टांतादी. अध्याय हा नशेषे नासताशी. कथेचे ते सरळ कथन. बोली भाषेत वर्णन. अधिक मास महात्म्य श्रवण. मन लावणे करावे. मलमास हा पुण्यवान. काळ लोटतो वर्ष 3. 13वा मास धोंडा म्हणून मंगल कार्यास वर्ज हा. परिपुरुषोत्तमाने तयास पुण्यपद केला खास. स्नानदानादी उपवास मोक्षदायी मानिले. अधिक मास व्रते करुणी उदयपणाच्या विधी सारुणी ने घडते महात्पुण्य. ऐसे महात्म्य जाणीजे. मागील अध्याय निरूपण. कैसे करावे उदयपण. लक्ष्मीचं सांगे नारायण. विसर ध्यानी धरावा. व्रताचा जर हा का हीन मानिले. पुरुषोत्तमाला अवमानिले. दुःख दैन्य दैवी आले अनुभवते अनेकांनी. त्या संबंधाची कथा. द्रौपदीची ती व्यथा. राजवध सोडून सर्वथा वनवास देवी का झाला. महाभारत वनपर्वात. उपाख्याने आहेत बहुत. अधिक मास पावन व्रत. कथा त्यांची वर्णिली. प्रसंग घडला कृष्ण भेटीत. वर्णिला वृत्तांत व्रताचा. कथन केला या कथेत. श्रोते सावधान ऐकावे. 12 वर्ष वनवास. 1 वर्ष अज्ञातवास. द्रुतक्रियेचा तो फास. पांडवांना भोवला. राज्य सोडिनी वनात गेले. काम्य कवानी हे राहिले द्रौपदीसह. पांडव भले काळकंठित होते की. एकदा त्यांच्या पर्णकुटीला श्रीकृष्ण आले भेटीला. पांडवांना आनंद झाला. स्वागत केले प्रेमाने. योगेश्वरा तुला नमन. आम्ही आलो रे शरण. बोधावे मग आमुचे प्रेम. चरणी अखंड राहिलं. पांडवांची ती दशा पाहून उदास झाले श्री भगवान. विचारास मग गुंग होऊन गप्प झाले महायोगी. धर्मा म्हणे रे वासुदेवा. आमचा कैवारी तू असावा. तुझ्या कृपेने आमचा जीवा. दुःखातही सुख वाटे. अर्जुना म्हणे बा मुरारी. तू तर आमचा कैवारी. दुःख आमुची वनांतरे पाहावते का तुझं सांग. वासुदेव मग हसूनी बोले. मजला विचारिता हे बोले. कर्म तुमचे तुम्हास होवले. त्याला मी काय करू. अपरिग्रह इंद्रिय दमन. शांत समदर्शी वर्तन. ईशप्राप्ती संतुष्ट मन. दिशा सुखमय त्या भक्ता. अशी स्थिती तुमची भली. परी काही उणीव राहिली. पत्नीची ती कृती भोवली. भोग आला पती लागे. पूर्वजन्मीचा तिचा अपराध. घ्यावा तयाचा काही शोध. एवढाच मी की माझा बोध. ध्यानी धरुणे वागावे. धर्म म्हणे मग श्रीकृष्णा. छंद दूताचा मज भोवला. सर्वस्व लाविले पणाला. अपराध घडला तो माझा. या जन्मी ऐसे झाले. गतजन्मी काय घडले. कृष्ण सकाळ तू सांग भले. स्पष्ट करून या आम्हाला. कृष्ण म्हणे एकच आता. द्रौपदी सांगेन कथा. पूर्वजन्मीची ती व्यथा. अपराध तिने केला तो. द्रौपदीला नवल वाटले. कृष्णासमोर सारे बैसले. योगीराज सांगू लागले कर्मकथा. पांचालीशी मेधावी ऋषी संसारी. आश्रम होता नदी तीरी. कन्या उपजली त्याचे घरी. मेधावती नाम तिचे. मेधावतीच्या बालपणी माता गेली यहलोकी सोडून. बाला मेधावती गुणी पालन केले पित्याने. प्रेमाने ती वाढविली. विद्याशास्त्र शिकविले. विवाहाला योग्य झाली चिंता निश पित्याला. मग केले वर संशोधन. बहुता स्थळी हिंडोन. परियोग्य असा वर कोण मिळेना त्या कन्येला. मेधावती करी विचार. सुरेख सुंदर गुणी चतुर. पती मिळावा तो सत्वर. संसार सुखाचा भवा की. मैत्रिणीचे विवाह झाले. कौतुक त्यांचे किती केले. काहींचे तर पडणे हरले. मग ते राहिले उदास. योग्य पती मला मिळेना. विवाह अद्याप होईना. पित्यावरी भार उतरेना. काय देवादैव माझे. मेधावती चिंता करी. धुरत राहिली अंतरी. मेधावी ऋषी धीर धरी. स्थळे शोधित राहिला. फिरता फिरता एके दिनी ज्वराने गाशला तो मुनी. तसाच मग दारी येऊनी पडला तो मूर्छित. ज्वराने केले जर्जर. अंतकाळ आला समोर. मेधावी निचिष्ट शय्येवर. आत्मकुंडीतून गेला तो. मेधावतीने सेवा केली. परी
नाही फळाली. पुत्री मग अनाथ झाली. सांत्वन केले लोकांनी. माता गेली, पिता गेले. मेधावतीला दुःख झाले. मार्ग सुचेना, चित्त उडाले. मग आता काय करू? मेधावती अरण्यात गेली. तपश्चर्या करू लागली. शंकराने प्रार्थना केली, शिवकल्याण करी बाबा. जगात नाही कोणी वाले. शरण आले चंद्रभूमी मोडी. संसाराची आस लागली. तूच आता पुरविते. तपास रात्रंदिवस मग्न. नाही पाणी नाही अन्न. देह गेला तिचा सुकन. चमत्कार झाला एके दिनी. मेधावती मग्न जपात ओम नमः शिवाय जपत. तिच्यापुढे अकस्मात दुर्वास मुनी उभे ठेले. दुर्वास मुनी ते प्रख्यात, क्रोधित, संतापी, शाप देत. देव ऋषी गंधर्व समस्त शब्द त्यांचे मानती. सामोरे मुनी उभे राहिले. बाळे नेत्र उघडी म्हणाले, दुःख तुझे मी जाणिले. सांत्वन करण्या पातलो. मित्र माझा तव पिता. आकडली त्याची ते वार्ता. तू जरी त्याची दुहिता. पुत्री समान मद लागे. दुःख आता ते विसरून. जीवन सार्थक हे करून. तपाचरण हे दे सोडून. विवाह सत्वरी करवाडे. दुर्वासाचा तो उपदेश. माया ममते संदेश. मेधावतीला झाला हर्ष. आता हिच माझी म्हणे. त्याचसाठीच हे तपाचरण. शिवशंकर व्हावे प्रसन्न. इच्छा पूर्ण. महादेव तो करील की. मग ते दुर्वास बोलिले, मुली माझे एक भले. अधिक मास व्रत केले तर इच्छा पूर्ण होईल. आता येईल अधिक मास. पुरुषोत्तमाचा तो खास. स्नाना दानादी उपवास आचरण करावे श्रद्धेने. पुरुषोत्तमाचा श्रेष्ठ महिमा. अपूर्व तसे मनकामना. व्रताचरण ते पुण्यकर्मा. इच्छित फळ मिळेल की. मेधावती हात जोडून म्हणे आरंभिले तपाचरण. शंकर सेवा ही सोडून. पुरुषोत्तमाला केवी भजू. कल्याणकारी शिवनाम. अधिक मास व्रतनेम. एकनिष्ठा ही त्यागून तुझे व्रत ते कैसे करू. शिव सदैव कल्याणकारी. सर्व देवाहुनी भारी. तोच माझा कैवारी. अधिक मास व्रतन लगे मज. मेधावती मग तुच्छतेने मलमासाला मागून येऊने. म्हणाली पुरुषोत्तम तो काय जाणे. श्रेष्ठत्व महादेवाचे. मेधावतीचे शब्द ऐकले दुर्वास मुनी संतापले. म्हणे माझे सांगणे भले. मानित नाहीस काय तू. माझा शब्द टाळला. ऐसा करून पाहिला. माझा उपमर्द तू केला. त्याचे फळ भोगशिला. पुरुषोत्तमाला तुझे लेखिले. अधिक मास व्रत टाळले. परिणाम त्याचे भोग बाळे. पुढच्या जन्मी खास तू राणीपद जरी लावेल. पुढील जन्मी ते भले. तरी तुझे दैवी आगळे पती सह वनवासातील त्या दुःखात अधिक मास करशील व्रत. तेव्हा तुझं वैभव प्राप्त होईल. हा शब्द माझा भगवान पुरुषोत्तम सांगून गेले. गीता वचन त्याचे तू करी पालन. सुख तुझला मग लावेल. बाकी सर्व धर्म सोडून भक्तीने मज यावे शरण. सर्व पापात सुटका करून. मोक्ष देईना मी भक्ता. म्हणून मी सांगतो बाळे पुरुषोत्तमाचे व्रत आगळे. पुढल्या जन्मी करी भले कल्याण तुझे होईल. पुरुषोत्तमाचा अधिक मास. स्नानदाना व्रतास व्रत ते पुण्य पद खास. आगवे निष्ठेस भूपती जरी तुझे पती. त्यांना भोगणे दैवगती. वनवासात तुझ्या संगती. तुझ्या का अपराधाचे फळ इतुके भरून रागाने दुर्वास ऋषी वेगाने निघून गेले. त्याच जाणवले त्या मेधावतीला. हाय दैवा काय झाले. सहजी मी बोलून गेले. त्याचे फळ हे काय मिळाले. पुढील जन्मी वनवास सुग्न झाली मेधावती. काय होईल ते पुढती आस्त प्रार्थना करी मग ती. भोलानाथ शंकराची काही दिवसांनी अकस्मात प्रगट झाले कैलासनाथ. मेधावतीच्या मस्तकी हात ठेवून म्हणाले, उठ बाळे तुझी तपश्चर्या पाहून तुझ्यावर झालो मी प्रसन्न. मागणे ते घे मागून. पंचानन तो वरदाता भव्य दिव्य ती मूर्ती पाहिली. मेधावती भांबावली. हात जोडून ती बोलली घाईने. मग पुन्हा पतिदे ते मज देवा कैवारी तू झाला व्हावा पुरवा. हेतू माझा मेधावतीचे बोलणे. 5 वेळा पती मागणे. पंचाननाने वर मग देणे घडले. सारे परीत भोलेनाथ असू लागले. 5 पती तुझला बाळे. पुढे जन्मी लाभतील फळे. राणी तू हो पाचाची. आश्चर्याने मग मेधावती म्हणे काय 5 पती.
देवा काय देवगती विचित्र कशी रीती ती बाळे तुझी विचित्र करणे 5 वेळा पती मागणे मीही मग प्रसन्न होणे वर तैसाच तुझ दिला 5 पती तू पत्नी होशील त्यांची तू समारंगणी या जन्मी तुझ्या हातून घडला अपराध भोगतो तुच्छ लेखला अधिक मास अमानिले पुरुषोत्तमास रुष्ट झाले मुनी दुर्वास त्यांनी तुझला शाप दिला दुर्वासाचा शब्द गेला असत्य नाही कधी त्या झाला प्रमादाच्या प्रायचित्ताला भोगावे तुझं लागेल निश्चयाचे बोल बोलून गुप्त झाले शिवभगवान मेधावती झाली शून्य काही सूचना मग तिला कैसे होतीला 5 पती तिला वाटली ती भीती चैन पडेना दिन रात्री गुंग झाले विचाराने अन्न नाही पाणी नाही काजळाच्या दिशादायी चिंता सर्व काळ आहे पुढील जन्मी भोग सारा हळूहळू क्षीण झाली काया सुगुण गेली पती ध्यासात ती बाळी पंचत्वाला पावली की 5 पतीची चिंता घेऊन आत्मा गेला कुंडीतून पुढे पकडला अग्नीतून द्रुपद राजाच्या यज्ञकुंडी पांचाळ भूप यज्ञ करी बाला तेथे रूपधरी प्रगट होऊन आली वरी आश्चर्य झाले सकळांना याज्ञासेनी ती पांचाली द्रुपद कन्या द्रौपदी झाली स्वयंवरात यथाकाळी पत्नी झाली पांडवांची पूर्वजन्मीची मेधावती या जन्मी द्रौपदी ती भोलेनाथ तो वरदेती सत्य झाला जाणावा 5 पांडव झाले पती विचित्र कशी दैवगती राणी असून वनाप्रती दुःख भोगणे प्राप्त झाले पूर्वजन्मी अपराध झाला या जन्मी भोग आला मेधावनी त्या द्रौपदीला वनवास घडला पतीस अवहेलना पुरुषोत्तमाची व्रते टाळली मधमासाची वाणी म्हणणे दुर्वासाची सत्य घडली या जन्मी द्रौपदीची ही कथा ऐकून शांतपणे बोले अर्जुन आता आमची गती कोण सांगावी ती श्रीकृष्णा घडलेचे ते घडले पूर्वजन्मी जे झाले गेले पुढे काही काय अधिक मास दे येईल थोर पुण्यकर्म आचरावे त्या पुरुषोत्तमा मासात तुम्ही होणे शुचिरभूत स्नान दान उपवास व्रत निष्ठाव्रत आचरावे काया वाचा आणि मनाने इंद्रिय अहंकार बुद्धीने कामे होतील जी स्वभावाने पुरुषोत्तमाला अर्पावी ती भावना अशी मनी धरून अधिक मास व्रत पावन द्रौपदीसह तुम्ही जाण आचरावे निष्ठेने पांचाळीला संदेश खास श्रेष्ठ आणि पुरुषोत्तमास त्याने बरे पौर्णिमनी दुर्वास प्रसन्न होतील जाणावे शिवशंभू कल्याण करता पुरुषोत्तम तो मोक्षदाता अधिक मास व्रते आचारिता कृपा त्याचे होईल की जोवरी सर्वाभूती एक ईश्वराची वसती भावना दृढ तीन होती तोवरी पुरुषोत्तम मानावा म्हणून आचार्य अधिक मास निष्ठेने भजावे पुरुषोत्तमास सांगता करुणी त्या व्रतास उद्दीपन विधी करावा त्या पुण्य कृत्याचे फळ दुःख हटतील सकळ वाढेल तुमचे आत्मबळ वैभव पुरीचे मिळले ते व्रते उद्दीपना केले कथन पांडवांनी केले श्रवण दाकेस गेले मग भगवाना कल्याण इच्छून द्रौपदीचा पांडवांनी उद्दीपनाचे विधी केला यथा सांगतो सांगितला श्रद्धापूर्वक आचरेला मलमास तो महिनाभर पुरुषोत्तमाची कृपा झाली दुःखे पांडवांची सरली विजयाची ती कथा भली विधित आहे सकलांना अधिक मास व्रत उद्दीपन द्रौपदीचे ते कल्याण अध्याय हा नाविन्यपूर्ण मनोहर सुतारित असे इथे श्रीमन्माहात्म्य ग्रंथ बृहत नारदीय पुण्यपुराण मनोहरसुत विरचित इति विष्णुध्याय गुहा पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय मासपोती अध्याय 31 कळस अध्याय श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः जय जय जी श्रीरामा अनुपम्य तुझ्या महिमा तव कृपा बडे माझी अनिमा सिद्धी पाविले दातारा मागे कवी थोर थोर झाले तयाने अपार ग्रंथ केले तू ते गीती आडवीत गेले तुवा धावने केले तात्काळी तयाची येथे न साजी उपमा ती तवा मी तवा अधमा माझी अधम नाही क्रिया दान धर्म नाही
सुगमा उपाय ठावा वाचेसही नाही मधुरता. किती आळवावे रघुनाथा त्याही वरी दरिद्र व्यवस्था. सदा बाहे चिंता हळहळ तेथे मी काळ कैसा क्रमावा. म्हणून उद्गार झाला जीवा. बुद्धिदाता तू राघवा तुझ्या भावागम्य. हे माझी नवे स्वबुद्धी कविता. अवघी ही तुझी सर्व सत्ता. वाचोनी नाही मधुरता परिसंपूर्णता. त्वा केली मागील कवीचे जे जे बोल. ते तव सुवासिक पुष्पे केवळ. तेथे माझी वाणी केवळ. धुत्र पुष्प जानपा सामर्थ मौक्तिकाचे लाखोले. तुझ लागे रामा अर्पिले. तेथे माझी ही वाल्गवली. तुळशी दल समर्पिलेसे. आता कळस अध्याय हा 30वा. तो कृपावळे सिद्धी ते न्यावा. संपूर्ण मलमास महात्म्याचा ठेवा. तुझ प्रतिदेवा पावे दे. संपूर्ण व्रताचे जे फळ माझे तव हिची सकळ. तुझ पित्यार तडुमाळ पावे पकड देवराया. आता परिसा हो सादर श्रोते सज्ञान चतुर. संपूर्ण गतीला प्रसर लक्ष्मीनारायण संवाद. संपूर्ण भरता एकमास तयाशी गणते 3 दिवस. म्हणून अध्याय हे 31 झाले असते निर्धारे. या 31 मुखांच्या माळा सभाग्या स्तोती घालाव्या गळा. भावे आचरीचे घन सावळा घाला गळा त्याची. केव्हा हे 1-3 दीप उजळा. भावार्थ धृत वाती घाला. अंतरज्योत पै पाजळा. तिने ओवळा लक्ष्मीरमण. अथवा हे 31 कुंभजान. श्रवण जीवने भरी जे पूर्ण. भावबळे दिजे तो दान. तिने नारायण संतोषी. वादविवाद टाकून मुखवत करावे श्रवण. तिची तुम्हाकडे मौन. तिने नारायण संतुष्ट पै. ऐसिया संपूर्ण नेमा आचार्यजे पुरुषोत्तमा. तया योगे कर्मा मुक्त होती तया प्राणी. ऐसे हे 31 अध्याय पूर्ण. ग्रंथ झालासे निर्माण. तुझा प्रति श्रवण पावे नारायण. हे वाक्य पुष्प चरणी अर्पिले. संपूर्ण ग्रंथ जरीन हो श्रवण. तरी शेवटीला अध्याय हा पूर्ण. श्रवण फलप्राप्ती जाण समग्र कथन ग्रंथग्रंथी. म्हणून 31 अध्यायाची वेगळीची फळे तयाची. परिसव तुम्हा तैसेची एकाग्र मन असो द्या. मिळून समग्र ऋषीचा भार. सुताप्रती तयाने प्रश्न केला. सुत तयाने त्या झाला लक्ष्मीनारायण संवाद. मलमासाची उत्पत्ती कथिता. वर्णन कमळानाचा गर्वहरण. केतकी आणि दिनू तेजान असत्य वदता वदिले शापिले. गोसेवा विशेष पाही निवेदिले. तृतीय अध्यायी पैलव्य. ऋषी ते छडिता वासवी नवल पदवी ऐकिले. वासवासहित तिही देव शापावया. वासवासहित तिही देव शापावया. ऋषी पुगव उदक घेता धेनू अंगी सर्व. देखता झाला ऋषी तो. मग उदक टाकीता झाला विवेक. क्रोध शांताविला. प्रसन्न होणी देव तामेळा. ऋषी वैसला विमाने. चतुर अध्यायी कथा बरवे. ब्राह्मण सेवा निवेदिली आघवी. उपरी दृष्टांती कथा लागवी. शूद्रे नेले पाही द्रव्याते. नुगराजा झाला सरळ. ब्रह्मशाप अति प्रचंड. तो कृष्णदर्शने उद्धरिला वितंड. पंचमोध्यायी कथा ही 6 विद्या माझी कथा. दानमहिमा वर्णिला तत्वता. आणि दीपदान विप्रस्वकरिता उद्धरिला मार्जर. 7व्या माझी कथा बरवी. शाकली विप्र सामवेदी पाही. त्या ते भार्या होयताही. एकी अधोगती एकी उद्धारो. दीपदान करिता इष्टकांता. धाकुडी सवता मत्सरे विद्वांसिता. त्रयपुष्ट नष्ट होणी अद्वैता प्राप्त झाली. ते 8म अध्यायी कथा ग्रंथ. उत्तर दिशे नर्मदा तिरी एक. ज्योतिषी ब्राह्मण एक. अति कुपण धनवान तो. कांतेने उदक म्हणून पया दिदले. त्या योगे शेष प्रसन्न वदने बोले. संचित द्रव्य कांतेचे बोले. देवणीला जे साधनाशी. दक्षिण देशी महिष्मती नगरी. विप्रश्री वैधव्य रुद्धाचारी. ते व्रत करिता शूद्र नारी. तात्काळ उद्धारी पुण्योदके. सप्तदिनाचे स्नानादक. ती ते करी आपले
देखा उद्धरागती तात्काळिक वाराणसी देख जन्म झाला काशीनाथ नामाधान उभयता बुद्धिसहित विमान नव्या माझे होय हेची कथन झाले सवर्ण निर्धारी दशमा माझी कथा पाहे अवंती नगरीचा ब्राह्मण दरिद्री मौन्य व्रत करीताना होय उद्धार होतयाचा 11व्या माझी कथा व्यंग पंचपर्व सांगितला साचार व्याधिपत वैद्युती अमावस्या थोर पौर्णिमा आणि द्वादशी माझी तेची कथा सांगितली परवाची कथा पौर्णिमा अमावस्या तत्वता महिमा निरुता वाणिजे त्रयोदशा माझी कथा निवेदली त्रिरात्रीची व्रत एकादशी द्वादशी सहित द्वादश महिमा वर्णिला आणि अंबरीशन उपराना दुर्वासे केली छळना तात्काळ पावला नारायणा 14वे जाण असे हा श्रीरामे व्रत करिता द्वादशी तेची व्रते शतक होनाशे ती दिदली तयाशे पंचमाध्याय तो हे कथा इंद्राची अप्सरा स्मितविलासिनी दुर्वासी सॅपिले तये लागुण ते पिच्चस होणी याज्ञवल्कीची मैत्रिणी 16व्या माझे उदरी धर्म शर्मा स्वश्रेयशी प्रतिष्ठनता व्रतकरी त्रिरात्री नैमस्ता पिच्चस उदृढ तत्वता 17व्या तो ते कथा विद्यांद्री पाठारी जाण गर्गनामे नगरी पूर्ण तेथील एक गृत्री ब्राह्मण कन्या जाण तयाची तिने वैधव्य प्राप्त होता व्रत प्रभावे अक्षयी सौभाग्यवता नामे मंगळा गौरी तत्वता वाराणसी 18व्या माझी हे कथा आता 19 तत्वता विप्रदास नामे शूद्र होता आचार्य व्रता कांतीसहित तयाने उधरला राक्षस देवणी त्रिदेश पुण्यास आता 20व्या माझी विशेष कथा नग बरसिजे सौराष्ट्र देशी प्रभास नगरी तेथील सोमशर्मा विप्र निर्धारे स्नानास जाता गंगातीरे पिचास निधारे उद्धरीला सौराष्ट्र देशी अतिसुशीळ प्रभास क्षेत्र परम विशाळ तेथील ब्राह्मण पुण्यशीळ नामे जाण शिव सोमशर्मा तयाने आचरिता व्रतास अथवा झाला जाता उद्धरीला राक्षस त्रिरात्री देवणी पुण्य व्रतास 20व्या दश जाणिले विराट दिशाची ठाई महुर नामे नगरी पायी रेणुका दैवत ते ठाई अनुसया परम पतिव्रता तेथील एक शूद्र भावार्थी विप्र सेवा करतसे दिनरात्री कुष्ठभरताची तया प्रती गंगा स्नाने उदरली तो गेला असे अचानक 21 अध्याय आता 22 तो नाना दानाचा वेगळा ठेवा सांगितला आदरेशी येथे महिष्मती नगरी एक ब्राह्मण सदाचारी अग्निहोत्री तेथे ब्राह्मण राहू मंदिरे विपरीत परीती पै केले तक्र विक्री तयाने कुमार तत्काळ केला तयाचा काळ विप्रदोहिता होती जार तीही उद्धार पावले ऐसे कथा न गवारा बरवा 22व्या सोनी 24व्यात आता एकीजे पंचविद्या सप्रेम भावा आदरेशी मासा माझी मलमास उत्तमा स्वयंवदला ना पुरुषोत्तमा अरुंधती पार्वती संवाद पर्वत अखंड सौभाग्य लागले वीरबाहू नुपाची कांता तिथे प्रबोधी प्रधान वनिता ते तव व्रता ते हिळना करिता शरीर अवस्था भोगेली मग मंडन प्रधान कांतीशी कारागृही ठेवले नुपवरे त्याशी स्वप्ना माझी येऊन शिकेशी मग तयाशी करविले इतुका कथानक 26व्या पुढे ऐकिला 27व्यात समान फळव्रत प्रभावा कुसे माधव लक्ष्मी ते साधारणे करिता व्रतास काही न लागता सायास ऐसा धर्मी स्त्री पुरुषास पावली शेष मोक्षाते ऐसा कथानक सुशर्मानुपवर कथित असे अंगिरा ऋषीश्वर 27व्या माझी प्रकार झाला साचार इतुका आता अष्टाविशंती कथा पतिव्रता धर्मबदलासे तत्वता काश्मीर देशी धर्मशर आदिज होता तयाचे कांता पतिव्रता निश्चिमा तिचे पुत्र झाले 2 पाये ते उद्धरिले निषादिये लवलाही ऐसी तेथील पदविया गवी 28व्या माझी जाणीजे व्रत उदेपणाची सविस्तार कथिता झाला शारंगधर 29व्या ची समग्र हाची प्रकार सांगितला उदेपणा वाचवणे व्रतसिद्धी प्राप्त न हो कधी म्हणून उदेपणा ते आधी
आचराहो भावार्थ पुरुषोत्तमाची कृपा झाली दुःखी पांडवांची सरली विजयाची ती कथावली 30वा अध्याय कथली असे आता 31 अध्याय 30वा तो भाव बळे परिसावा म्हणजे संपूर्ण ग्रंथ गर्भ ठेवा हाता चढे अनायासेचे जरी नित्य न घडे पूर्ण श्रवण तरी शेवटील अध्याय पूर्ण एकीचे एकाग्र मन करुण फळ संपूर्ण तोला हे ऐसी हे 31 कमळ पुष्पमाळा सौभाग्य श्रुती घाला वेगळा जोडून या करकमळा प्रार्थितो सकळा बद्ध असते हेव 31 अध्याय संपूर्ण ग्रंथ तुझा अर्पिला श्री रघुनाथा वदता आणि वदविता सकळ सत्ता पै तुझे मे तवा मतिमंद आळशी प्रपंच धंदा हनीशी नेनो काहीच सदनाशी दान धर्माशी नशे धन ऐसा मी दरिद्री अकिंचन तुझी सेवा करू नये जाण या लागी कळले कैशी कृपादान करी रघुनंदना तूच एक अवध्या ग्रंथाची रचनावरी संपूर्ण झाली सागराचे तीरे तेथे पश्चिमेशी मोक्षपुरी अशी राजधानी सांप्रद तेथे ग्रंथ पावला सिद्धी ते नमुनिया श्री गुरु मुरेश्वरा ते तयाचे निवरद हस्ते ग्रंथ सिद्धी तो पावला उमा नामे माझी माता साध्वी तो परम पतिव्रता मनोहर नामे आमुचा पिता तया उभयता वंदिलेसे जैशी शिवा आणि पार्वती तेथे वि उभयता मज लागुणे भावधरुणी तयाचे चरणे ग्रंथ कथनी संपविला शके 1772 साधारण नाम सवेश्वरी पश्चिमेशी समुद्रपुरी ग्रंथ निर्धारी संपविला ग्रंथकर्ता नामाधिधान गोपीनाथ भाती सर्वजन मनोहर सुत म्हणून अभंगी नाम जाणते गोपीनाथ तोची नारायण जो गोइंद्रियाचे करीपाडन तोची हृदयस्थ श्री भगवान ग्रंथ जाना वदला तुची म्हणून हा मास उत्तम नाम जाना पुरुषोत्तम एकादशी पर्व उत्तम कृष्ण पक्ष निर्धरीशी सौम्यचार असे ते दिने सौख्य दे सकळा लागणे परम पर्व काळ हरिदिने ग्रंथ कथनी संपविला श्रोता आणि वक्ता या ते श्रवण करिता जी भावार्थ आयुरा योग्य ऐश्वर्या ते पुत्रपौत्र तो पावे आधी व्याधी नाही दरिद्री मनुष्य पूर्वी रघुवीर ऐसा बदला सर्वेश्वर लक्ष्मी ते आदरीशी ती मलमास महात्म्य संपूर्ण पद्यपूर्ण सारुमत मनोहर सुत विरचित एकत्र अध्याय गोळा हा श्रीकृष्णार्पण इति मलमास महात्म्य संपूर्ण अधिक मास महात्म्य संपूर्ण गोपाळ कृष्ण भगवान की